Hello students, today we are going to conduct practical of Norton's theorem. A statement of Norton theorem. या ठिकाणी स्टेटमेंट दिले नॉर्टन्स थेरमचं. इट स्टेट्स दॅट एनी टू टर्मिनल लिनियर नेटवर्क कॅन बी रिप्रेझेंटेड विथ ॲन इक्विव्हॅलंट नेटवर्क और सर्किट which consists of current source in parallel with a resistor. It is known as a Norton's equivalent circuit. तर पहा या ठिकाणी ECI सब्जेक्टमध्ये प्रॅक्टिकल नंबर 15 आहे, यूज व्होल्टमीटर ॲमीटर टू डिटरमाइन इक्विव्हॅलंट सर्किट पॅरामीटर इन अ गिव्हन सर्किट बाय अप्लाइंग नॉर्टन्स थेरम. तर आपल्याला या ठिकाणी हे प्रॅक्टिकल आता करायचं आहे. तर या प्रॅक्टिकलसाठी या ठिकाणी सर्किट डायग्राम दिली आहे मॅन्युअलमध्ये, पण या ठिकाणी आपण जे यूज करतोय ते सर्किट डायग्राम यूज करून, म्हणजे हे किट यूज करून आपण या ठिकाणी नॉर्टन थेरमचं प्रॅक्टिकल परफॉर्म करणार आहे. तर पहा या ठिकाणी काय काय दिलेलं आहे. तर सुरुवातीला इथे एक व्होल्टेज सोर्स, म्हणजे व्होल्टेजचे काय आपण आता DC व्होल्टेज अप्लाय करणार आहेत. सेकंड रेजिस्टर R1 दिला आहे, रेजिस्टर R1चा करंट मेजर करण्यासाठी इथे ॲमीटर आहे. सेकंड रेजिस्टर R3 आहे, इथं करंट मेजर करण्यासाठी ॲमीटर आहे. नेक्स्ट R2 करंट मेजरमेंटसाठी इथे ॲमीटर आहे. ठीक आहे. आणि लास्ट जो लोड रेजिस्टन्स आहे तो इथे सेपरेटली या ठिकाणी प्रोव्हाइड केला आहे. नेक्स्ट रेजिस्टन्स R1, R2, R3च्या व्हॅल्यूज या ठिकाणी मी शो केलेल्या आहेत. R1 आहे 325 ओम, R2 आहे 226 ओम, R3 आहे 475 ओम, आणि लास्ट जो लोड रेजिस्टन्स आहे त्याची व्हॅल्यू आपली या ठिकाणी 10 किलो ओम. ठीक आहे. तर हे किट यूज करून आपण या ठिकाणी प्रॅक्टिकल करणार आहे. ठीक आहे. तर पहा या ठिकाणी आपण या ठिकाणी प्रॅक्टिकल आता ॲक्च्युअलमध्ये परफॉर्म करतो. तर सुरुवातीला आपण इथे यूज केला आहे DC पॉवर सप्लाय. ठीक आहे. ड्युअल पॉवर सप्लाय. तर ड्युअल पॉवर सप्लाय आपण या ठिकाणी यूज करतोय आपला DC व्होल्टेज रिक्वायर्ड आहे किटसाठी, त्यासाठी. तर पहा या ठिकाणी मी फर्स्ट एक सिंगल पोलॅरिटी यूज केली आहे, या थ्रू मी सप्लाय देतोय किटला. तर हे फर्स्ट पॉझिटिव्ह टर्मिनल या ठिकाणी कनेक्ट केले आणि हे सेकंड निगेटिव्ह टर्मिनल. ओके. नेक्स्ट आता आपल्याला या ठिकाणी आता ॲमीटर्सची अरेंजमेंट दिलेली आहे आपल्याला रेजिस्टर R1, R2 आणि R3 साठी. तर आपल्याला नॉर्टन्स थेरममध्ये काय करायचं असतं, तर आपल्याला नॉर्टन्स थेरममध्ये इनिशियली नॉर्टन करंट किंवा आपण त्याला म्हणतो शॉर्ट सर्किट करंट आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. मग नॉर्टन थेरम कुठं फाइंड आउट करतो आपण, जी काही लोड रेजिस्टन्स ब्रांच आहे RL, ही ब्रांच आपण रिमूव्ह करतो आणि त्या ठिकाणी त्या ब्रांचला शॉर्ट सर्किट करतो. म्हणजे त्या ब्रांचमधनं जो काही करंट फ्लो होतो त्याला काय म्हणतो आपण, शॉर्ट सर्किट करंट और नॉर्टन करंट. तो आपल्याला या ठिकाणी फाइंड आउट करायचा आहे. मग या ठिकाणी आपण लोड रेजिस्टन्स RL रिमूव्ह करून त्याऐवजी आपण या ठिकाणी ॲमीटर यूज करतोय. ठीक आहे. मी या ठिकाणी ॲमीटर यूज केला. आता ॲमीटर नंतर ना, तर पहा ॲमीटर मी या ठिकाणी मल्टीमीटर यूज करतोय. ठीक आहे. हा ऑफ पोझिशनला आहे. तर हा करंट मिली ॲम्पियरमध्ये असेल तर मी या ठिकाणी मिली ॲम्पियर सिलेक्ट केलेली आहे. ठीक आहे. नेक्स्ट आता बाकी जे राहिले ॲमीटर, तर ॲमीटर आपण या ठिकाणी यूज नाही करत आहे. आपल्याला सुरुवातीला फक्त शॉर्ट सर्किट करंट फाइंड आउट करायचं आहे. तर मी बाकी जे काही ॲमीटर्स आहेत ते डायरेक्टली शॉर्ट करतो. ठीक आहे. तर पहा या ठिकाणी सप्लाय ऑन केलं आहे. सप्लाय ऑन केल्यानंतर ना इकडनं मी सप्लाय प्रोव्हाइड केलेलं आहे. या ठिकाणी पहा 6.3 व्होल्ट आपण DC पॉवर सप्लाय थ्रू आपण या किटला आता व्होल्टेज प्रोव्हाइड केले. आता 6.3 व्होल्ट प्रोव्हाइड केल्यानंतर ना जो काही आपला करंट या ठिकाणी आलेला आहे फर्स्ट नॉर्टन्स करंट, तर या ठिकाणी पहा तुम्हाला दिसत असेल 7.47 मिली ॲम्पियर. ठीक आहे. तर हा फर्स्ट आपला आला नॉर्टन्स करंट और शॉर्ट सर्किट करंट IM. ठीक आहे. तर ऑब्झर्वेशन टेबल आपल्याला या ठिकाणी दिला आहे नॉर्टन्स थेरमसाठी. तर आपल्याला पहा फर्स्टली नॉर्टन्स करंट फाइंड आउट करायचा होता, तो आपल्या या ठिकाणी आला 7.3 मिली ॲम्पियर किंवा आपला आला असेल 7.4 नियर अबाउट. ठीक आहे. आता सेकंड ऑब्झर्वेशन टेबलमध्ये पाहिजे आपल्याला RN. ठीक आहे. RN मीन्स आपण काय म्हणतो त्या ठिकाणी RN म्हणतो, किंवा त्याला आपण सेकंड वर्ड आहे RTH. ठीक आहे. थिवेनियन्स इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स. ठीक आहे. सेकंड फाइंड आउट करायचं. आणि लास्ट IR3 मीन्स आपल्याला फाइंड आउट करायचा त्या ठिकाणी करंट फ्लोईंग थ्रू द लोड ब्रांच, मीन्स RL ब्रांचमधून फ्लो होणारा करंट. ठीक आहे. तर हा ऑब्झर्वेशन टेबल आहे. तर सेकंड पॅरामीटर आता आपण, तर पहा या ठिकाणी सेकंड आता आपल्याला RTH फाइंड आउट करायचं आहे. तर RTH फाइंड आउट करण्यासाठी काय करायचं आहे बाकी कनेक्शनमध्ये, तर आपण जो व्होल्टेज सोर्स कनेक्ट केला होता तो व्होल्टेज सोर्स आपण या ठिकाणी रिमूव्ह करतोय. तर RTH फाइंड आउट करताना फक्त त्या सर्किटमध्ये रेजिस्टन्स पाहिजे. तर व्होल्टेज सोर्स असेल तर त्याला आपण काय करतो त्या ठिकाणी शॉर्ट सर्किट. तर मी त्याला शॉर्ट सर्किट केलं. बाकी हे कनेक्शन सर्व सेमच आहेत. आणि लास्ट या ठिकाणी जिथनं करंट फ्लो होतो सेम आपण त्याच दोन टर्मिनलच्या अक्रॉस आपण RTH या ठिकाणी मेजर करणार आहे. ठीक आहे. तर
आर टी एच पहा या ठिकाणी आपला आलेला आहे 408 किलो ओम, 408 किंवा 407 किलो ओम, ठीक आहे. म्हणजेच इन शॉर्ट काय आला तर 410 किंवा 407 ओहम, ठीक आहे. तर या ठिकाणी सेकंड रिडिंग पहा, मी आता ऑलरेडी रिडिंग घेतले होते पहिले, तर हा 410 किंवा 408 ओहम हा आपला सेकंड पॅरामीटर आला आर एन ऑर आर टी एच, थेव्हिनिन इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स, ठीक आहे. तर आता आपल्याला आय एन कॅल्क्युलेट केला आपण, आर एन पण फाइंड आउट ऑब्झर्व झालेलं आहे. सेकंड थर्ड बाकी आता आपला IR3, ठीक आहे. तर आपण IR3 आता नेक्स्ट आपलं रिडिंग असेल. तर IR3 साठी पुन्हा मी या ठिकाणी पहा व्होल्टेज सोर्स कनेक्ट केलेला आहे किटला, ठीक आहे. तर व्होल्टेज सेम 6.3 व्होल्ट दिलेलं आहे. नेक्स्ट IR3 साठी काय करायचं आहे आपल्याला, लोड करंट जो लोड रेजिस्टन्सची ब्रांच होती RL ती आपण सुरुवातीला रिमूव्ह केली होती फर्स्ट टू रिडिंगसाठी. आता आपण या ठिकाणी ती कनेक्ट करतोय, ठीक आहे. तर RL कनेक्ट करून आपल्याला RL मधनं जो काही करंट फ्लो होतोय तो म्हणजे आपला IR3, ठीक आहे. करंट किंवा आपण त्याला लोड करंट पण म्हणू शकतो. तो लोड करंट आपल्याला मेजर करायचा आहे. तर आपल्या या ठिकाणी लोड करंट आलेला आहे पहा 0.29 मिली एम्पियर, ठीक आहे. या ठिकाणी 0.29 और 0.25 मिली एम्पियर, ठीक आहे. तर ह्या झाल्या ऑब्झर्व व्हॅल्यू. आता सेम ज्या ऑब्झर्व व्हॅल्यू आहेत त्या झाल्यानंतर इथं कॅल्क्युलेटेड व्हॅल्यू आपल्याला तिथे कॅल्क्युलेट करायचं आहे. आता कॅल्क्युलेटेड ह्या व्हॅल्यू कशा कॅल्क्युलेट करणार आपण, तर जे काही आपलं सर्किट होतं, तर पहा या ठिकाणी कॅल्क्युलेशन्स, तर कॅल्क्युलेट काय करायचं आपल्याला IN, RN आणि करंट फ्लोईंग थ्रू लोड रेजिस्टन्स. तर या ठिकाणी ठीक आहे. तर पहा या ठिकाणी नॉर्टन्स थेरम चा जो न्यूमेरिकल आहे आपण आता कॅल्क्युलेशन करतोय त्याचे, ठीक आहे. तर कॅल्क्युलेशनमध्ये हे जे सर्किट किटवर होतं सेम सर्किट या ठिकाणी आहे, ठीक आहे. तर फर्स्ट 320 ओमचा रेजिस्टन्स आहे, 475 ओम रेजिस्टन्स, 226 ओम रेजिस्टन्स आणि या ठिकाणी लोड रेजिस्टन्स आहे आपला 10 किलो ओमचा, ठीक आहे. तर हे सर्किट आपल्याला सॉल्व करायचं आहे या ठिकाणी आणि मग ज्या काही रिडिंग असतील ते आपल्या ऑब्झर्व व्हॅल्यूबरोबर मॅच करायचे आहे, ठीक आहे. तर त्याला थेरॉटिकल, हे आता या ठिकाणी आपण प्रॅक्टिकली पाहतोय. तर पहा या ठिकाणी फर्स्ट मग नॉर्टन थेरममध्ये आपण फर्स्ट काय करतो, जो काही लोड रेजिस्टन्सची ब्रांच असेल ती लोड रेजिस्टन्सची ब्रांच रिमूव्ह करून आपण त्या ठिकाणी ती ब्रांच काय करत असतो, शॉर्ट करतो, ठीक आहे. आणि त्यातनं जो करंट फ्लो होईल तो असतो आपला नॉर्टन करंट और शॉर्ट सर्किट करंट, ठीक आहे. तर तो फर्स्ट स्टेपमध्ये आपण या ठिकाणी फाइंड आउट करणार आहे. मग मी म्हटले बा स्टेप 1 रिमूव्ह RL अँड शॉर्ट सर्किट RL ब्रांच, ठीक आहे. आणि कॅल्क्युलेट ISC और IN, ठीक आहे. या ठिकाणी कॅल्क्युलेशनमध्ये काय दिसतं, ही ब्रांच शॉर्ट केल्यानंतर 475 ओम रेजिस्टन्स अँड 226 ओम रेजिस्टन्स हे दोघं काय आहेत पॅरलमध्ये. मग हे पॅरल कॉम्बिनेशन सॉल्व केल्यानंतर आपला फर्स्ट रेजिस्टन्स आला 153.13 ओम, ठीक आहे. नेक्स्ट ह्या 153च्या सिरीजमध्ये हा 325 ओम रेजिस्टन्स आहे. मग फायनली टोटल रेजिस्टन्स या सर्किटचा येतो आहे RT इज इक्वल टू 153.13 प्लस 325 इज इक्वल टू नियरली इक्वल टू 478 ओम, ठीक आहे. म्हणजे मी सुरुवातीला टोटल रेजिस्टन्स या सर्किटचा कॅल्क्युलेट केला आहे, ठीक आहे. कशासाठी केला तर मला सुरुवातीला टोटल करंट या ठिकाणी फाइंड आउट करायचा आहे, ठीक आहे. मग टोटल करंट I इज इक्वल टू काय असतो, V अपॉन R. मग I इज इक्वल टू V अपॉन इथं काय येईल RT, फी किती आपला 6.3 व्होल्ट. नेक्स्ट RT 478 ओहम, मग 6.3 बाय 478 किती आला या ठिकाणी करंट माझा 0.0132 एम्पियर हा झाला टोटल करंट, ठीक आहे. आता टोटल करंट I कॅल्क्युलेट झाल्यानंतर I वरनं आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे ISC किंवा IN. तर आपण इथे यूज करणार आहे करंट डिव्हिजन रूल, ठीक आहे. तर करंट डिव्हिजन रूलनुसार काय सांगतो करंट डिव्हिजन रूल, ठीक आहे. अपोजिट ब्रांच रेजिस्टन्स, मग आपल्याला ही IN कॅल्क्युलेट करायचं आहे किंवा ISC कॅल्क्युलेट करायचं आहे, त्याच्या अपोजिट कोण आहे 475 ओम, तर तो न्यूमरेटरला येईल. तर 475 ओम डिवायडेड बाय ॲडिशन ऑफ बोथ रेजिस्टन्स, मग 475 प्लस 226 इंटू टोटल करंट ऑफ द सर्किट. तर टोटल करंट आत्ताच कॅल्क्युलेट केला आपण 0.0132 एम्पियर, ठीक आहे. हे सॉल्व केल्यानंतर आपला नॉर्टन्स करंट किंवा शॉर्ट सर्किट करंट आला 8.9 मिली एम्पियर, ठीक आहे. तर आपलं हे झालं फर्स्ट या ठिकाणी कॅल्क्युलेशन. सेकंड कॅल्क्युलेट करायचं आहे आपल्याला RTH. मग फाइंड RTH शॉर्ट सर्किट व्होल्टेज सोर्स. मग स्टेप 2मध्ये काय केलं मी, RTH आपण आता 1 आणि 2 ह्याच टर्मिनलच्या अक्रॉस कॅल्क्युलेट करणार आहे. मग मी व्होल्टेज सोर्स रिमूव्ह केला आणि त्याला शॉर्ट सर्किट केलं त्या ब्रांचला. मग शॉर्ट सर्किट केल्यानंतर जे काही रेजिस्टन्स राहतील त्यांचा इक्वॅलंट रेजिस्टन्स किंवा थेव्हिनिन्स इक्वॅलंट रेजिस्टन्स आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. मग या ठिकाणी 325 आणि 475 हे दोन रेजिस्टन्स पॅरलमध्ये त्याचं पॅरलल कॉम्बिनेशन सॉल्व करायचं आहे, प्लस 226 त्या पॅरलल कॉम्बिनेशनच्या सिरीजमध्ये. तर हे सॉल्व केल्यानंतर या ठिकाणी आले पहा रेजिस्टन्सेस. फायनल रेजिस्टन्स आपला आला 419 ओहम, ठीक आहे. तर RTH आला आपला 419 ओहम, ठीक आहे. आता RTH आल्यानंतर मग आपण ह्या ठिकाणी नॉर्टन्स, ठीक आहे.
तर नॉर्टन्स इक्वॅलंट सर्किट या ठिकाणी पहा शो केले. तर नॉर्टन्स इक्वॅलंट सर्किटमध्ये काय शो करतो आपण, तो जो काही नॉर्टन करंट आपण कॅल्क्युलेट केला फर्स्ट तो IN, त्याच्या पॅरलमध्ये म्हणजेच करंट सोर्सच्या पॅरलमध्ये रेजिस्टन्स मीन्स RTH. ठीक आहे, तर IN होता आपला 8.9 मिली अँपियर आणि RTH आपला 419 ओम. नेक्स्ट आता सुरुवातीला जी आपण लोड रेजिस्टन्सची ब्रांच रिमूव्ह केली होती ती आपण या ठिकाणी कनेक्ट करतोय. ठीक आहे, ती आहे 10 किलो ओमची. तर हे झालं नॉर्टन्स इक्वॅलंट सर्किट. आता नॉर्टन्स इक्वॅलंट सर्किटवरून आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं आहे, तर करंट फ्लोईंग थ्रू RL. मग या ठिकाणी मी त्याला शो केले पहा IL म्हणजेच आपला ॲज पर मॅन्युअल I3. ठीक आहे, तर IL इज इक्वल टू, अगेन मी या ठिकाणी करंट डिव्हिजन रूल यूज करतो आहे. तर बाय युझिंग करंट डिव्हिजन रूल काय येईल मग, IL मीन्स त्याच्या अपोजिट ब्रांच कोण आहे 419 ओम. तर न्युमरेटरला आला 419 ओम रेजिस्टन्स, डिनॉमिनेटरला 419 प्लस 10 किलो ओम, दोन्ही रेजिस्टन्सची ॲडिशन इन टू टोटल करंट. तर टोटल करंट किती आहे इथं 8.9 मिली अँपियर. ठीक आहे, हे लिहिलं आणि कॅल्क्युलेशन केल्यानंतर IL येतो आहे आपला 0.36 मिली अँपियर. ठीक आहे, तर या ठिकाणी पहा फर्स्ट आपण ऑब्झर्व व्हॅल्यू लिहिल्यात आणि ज्या काही कॅल्क्युलेटेड आता व्हॅल्यू आलेल्या त्या मी या ठिकाणी शो केल्या ते 8.9 मिली अँपियर करंट. नेक्स्ट RN आहे आपला 419 आणि करंट फ्लोईंग थ्रू RL इज 0.36 मिली अँपियर. जर आपण बघितलं तर दोन्ही व्हॅल्यू नियर अबाउट सेम आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारे आपण या ठिकाणी नॉर्टन्स थेरमचं प्रॅक्टिकल पाहिलेलं आहे. ठीक आहे, आपण कॅल्क्युलेट रीडिंग पण घेतलं आणि त्या रीडिंग आपण त्या ठिकाणी मॅच पण करून बघितलं. ठीक आहे, थँक्यू.